नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण अष्टमी कक्षा संपूर्ण संस्कृतम यामध्ये जो आमोदह आहे या 8वी कक्षामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण चतुर्थ घटक 16वा पाठ जो आहे समानमस्तु भोजनम, समान असावे जेवण, तर असा हा पाठ आपण शिकला होता। तर आजच्या या एपिसोडमध्ये किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचा जो भाषाभ्यास आहे तो भाषाभ्यास आपण अभ्यासणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, समानमस्तु भोजनम या पाठाचा आपण भाषाभ्यासाला सुरुवात करूया। तर भाषाभ्यास सुरू करण्याच्या पहिले विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नक्की आम्हाला तुमचा प्रतिसाद द्या। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, एक वाक्येन उत्तरम लिखत, एका वाक्यामध्ये उत्तर लिहा। तर बघा पहिला प्रश्न काय आहे, गोपबालः भोजनाय किम किम आनयन। गोपबाल आहे, बालगोपाळ आहेत, गोकुळातील जे बालगोपाळ आहेत ते भोजनाय भोजनासाठी म्हणजे जेवणासाठी किम किम आनयन काय काय आणले होते। तर थोडंसं आपण धड्यामध्ये जरी आपण पाहिलो जेवणासाठी काय काय आणले बघा। सगळ्यात पहिले दध्योधनम, मी थोडंसं इथे हे करतो, दध्योधनम, त्यानंतर पृथुका, अपुपा, लड्डुका, वटका आणि मोदका। सगळ्यात पहिले दध्योधनम म्हणजे दही भात, पृथुका म्हणजे खिचडी, अपुपा म्हणजे अनारसा, लड्डुका म्हणजे लड्डू, वटका म्हणजे वडे आणि मोदका म्हणजे मोदक। असे बरेचसे जेवणासाठी पदार्थ आणले होते। चला तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर। दुसरा प्रश्न असा होता की कृष्णः किम किम समानमिति वदति। कृष्ण काय काय समान आहे तो म्हणतो ऐ मित्राणि अस्माकं मनसि समानानि, विचारा समानानि आणि भोजन अपि समानमस्तु। की कृष्ण अस्माकं मनसि समानानि, विचाराः समाना आणि भोजनमपि समानस्तु इति वदति। तर कृष्ण जो आहे तो म्हणतो, अरे मित्रांनो, आपले मन समान असावे, विचार समान असावे आणि भोजन पण समान आहे असं म्हणतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे, कृष्णः खाद्यपदार्थे किम मिश्रयति। तर कृष्णः खाद्यपदार्थे, हे बघा इथेच लाईन आहे, स्नेहश्च मिश्रितः, स्नेहम किंवा स्नेहम मिश्रयति, स्नेहम म्हणजे प्रेम, प्रेम मिसळतो आहे का नाही। बघा कृष्णाने एकत्रित केलेलं आहे। इथे थोडंसं जर चित्र पाहिलं तुम्हाला, तर या चित्रामध्ये कृष्ण जो आहे सर्वांना पदार्थ वाटत आहे हा चित्र, आणि या पाण्याच्या पदार्थामध्ये त्यांनी काय केलेले, आपलं प्रेम मिश्रित करून या सगळ्यांना तो काय करत आहे, वाटत आहे आणि देत आहे। अशाप्रमाणे त्याने स्नेहेश्च मिश्रित असा शब्द आपल्या या पॅराग्राफमध्ये आलेला आहे, हे इथे शब्द दिलेला आहे। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊया आपण। तर पुढच्या प्रश्नामध्ये काय आहे बघा, पाठे प्रयुक्तानि कृष्णस्य नामानि लिखत। पाठामध्ये प्रयुक्त झालेले कृष्णांचे नाव, इथे नाव सांगायचे आहे। सगळ्यात पहिले जो आहे, आपण थोडंसं पाठामध्ये जरी पाहिलं तर आपण पाठामध्ये पण शोधू शकतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिला जो शब्द आहे त्याचं नाव आहे बालकृष्ण। कोणता शब्द आहे, बालकृष्ण। बाळकृष्ण म्हणजे काय बघा, म्हणजे दुसरा आहे वासुदेवेन किंवा वासुदेव, त्याच्या खालीच आहे बघा, थोडंसं डिलीट करून मी पुन्हा हे करतो, बाळकृष्ण हे बघा वासुदेवेन। त्यानंतर कृष्णम, हे बघा कृष्णम इथं आहे। त्यानंतर देवकी नंदन, इकडे त्याच्या बाजूलाच आहे, कृष्णाच्या बाजूला देवकी नंदन आहे। त्यानंतर देवकी नंदन झाल्यानंतर बघा आतापर्यंत किती आले बघा, बालकृष्ण, वासुदेव, कृष्ण, देवकी नंदन आणि शेवटचा आहे गोप नायक। इथं बघा इथे शब्द आलेला आहे गोपनायक बालकृष्ण। गोपनायक म्हणजे गोपाळांचा जो नायक आहे त्याला इथे गोपनायक म्हणलेलं आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलंच असेल की काय काय आणलेलं आहे, काय समान आहे, काय मिश्रण केलेलं आहे आणि कोणकोणते नाव आलेले आहेत। अशा प्रमाणे हे होते।
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा जो प्रश्न आहे त्या दुसऱ्या प्रश्नाचं जे नाव आहे ते आहे प्रश्न निर्माणम कुरु, की प्रश्न निर्माण करा, की गोकुलस्थः बालगोपालः वासुदेवेन सह आसायाम हिंडते स्म, की गोकुळ मधल्या बालगोपाळांसोबत वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण त्यांच्यासोबत दिवसभर, हे आसायाम म्हणजे दिवसभर फिरत असे. मग वासुदेवेनला अंडरलाईन केलेली आहे. मग वासुदेवेन शब्दाच्या जागी काय आहे, मग इथे पुन्हा येईल गोकुलस्थः बालगोपालः. इथे जे प्रश्न येईल ते येईल केन. काय येईल विद्यार्थी मित्रांनो, केन सह आसायाम हिंडते स्म. गोकुलस्था बालगोपाला केन सह आसायाम हिंडते स्म. त्याचप्रमाणे दुसरा जो प्रश्न आहे बालकृष्ण गोकुले गोपालनम करोति स्म, की बालकृष्ण गोकुळामध्ये गोपालन करत असे तर गोपालन म्हणजे काय प्रश्न बनेल बघा. बालकृष्ण गोकुळात काय करत असे तर कायला आहे किम. काय आहे इथे किम, मी इथं किम पण लिहितो, की बालकृष्ण गोकुले किम करोति स्म. अशाप्रमाणे दोन प्रश्न इथं दिलेले आहेत आणि असं त्यांचं उत्तर दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लिहून घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपण पुढे जाऊया. पृथक कुरुतः, हा अत्यंत सुंदर प्रश्न आहे पृथक कुरुत, आणि 2 मार्काला तुम्हाला प्रथम सत्र अथवा द्वितीय सत्राला विचारलं जाऊ शकतो. पृथक म्हणजे वेगवेगळे करा, आणि वेगवेगळे करण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे काय शब्द येतील ते पण आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे आणि क्रियापद कोणतं आहे हे खालची जी शब्द दिलेले आहेत याच्यामध्ये त्यामधून ओळखायचे आहे. तर चला मग आपण ओळखूया. तर नावामध्ये कृष्ण इथे येईल, काय येईल कृष्ण. आणि दुसरा आहे मोदकाहा. मग इथे आपण काय करूया, एका मिनिटामध्ये दुसरे काय करूया, इथं 1 नंबर टाकूया मुलांना, बरोबर. इथं 2 नंबर, इथं 3 नंबर आणि इथं 4 नंबर. मग आता खाली पण आपण त्या शब्दावर नंबर टाकूया. आता कृष्ण हा 1 नंबर येईल आणि मोदका हा पण 1च नंबर येईल. म्हणजे हे नाम मध्ये येतील दोन्ही शब्द. कृष्ण आणि मोदका हे नाम मध्ये शब्द येतील. आता आपण सर्वनाम मध्ये पाहूया. सर्वनाम पण 2 शब्द आहेत. पहिला आहे मम आणि किम. मम, किम आणि ममला पण आपण 2-2 नंबर टाकूया. किम आणि मम हे सर्वनाम शब्द आहेत. त्यानंतर विशेषण नावाचे शब्द कोणते आहेत, विशेषण नावाचे शब्द आहेत 2, गोकुलस्थाः आणि समानाः. तर मग याला आपण काय करूया, 3-3 नंबर टाकू. गोकुलस्थ आणि समानाः हे कसे आहेत, मग हे तिसऱ्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे विशेषण आपले कोणते आहेत, गोकुलस्थाः आणि समानाः. आणि राहिलेले जे 2 शब्द आहेत अकरोत आणि उपाविशन हे क्रियापद आहेत, म्हणून आपण यांना काय करूया 4-4 नंबर टाकूया. अशाप्रमाणे तुम्हाला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो, अकरोत आणि उपाविशन हे क्रियापद आपले आहेत, त्यामुळे आपण यांना 4-4 नंबर दिलेले आहेत. पुन्हा एकदा आपण बघूया. नाम शब्द आहेत कृष्ण आणि मोदकाः. सर्वनाम शब्द आहेत किम आणि मम. विशेषण शब्द आहेत गोकुलस्थ आणि समाना. आणि क्रियापद आहेत अकरोत आणि उपाविशन. तर अशाप्रमाणे हे आपण वेगवेगळे केलेले आहेतच. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे, चौथा प्रश्न तर अतिशय सुंदर प्रश्न आहे. समूहेतर पदम चिनोत. समूहामधून वेगळे पद कोणते आहे, ते वेगळे पद वेगळे करा म्हणत आहेत. म्हणजे 4 शब्द आपल्याला दिलेले आहेत आणि त्या 4 शब्दापैकी 1 शब्द काय करायचा आहे, आपला वेगळा करायचा आहे. तर बघा आपण पहिला प्रश्न आहे बालकृष्ण, देवकीनंदन, चंद्रशेखर आणि गोपनायक. बालकृष्ण, देवकीनंदन आणि गोपनायक हे श्रीकृष्णांचे 3 नाव दिले आहेत, परंतु हे जे चंद्रशेखर शब्द आहे तो आपला वेगळा शब्द आहे, म्हणून आपण इथलं उत्तर जे आहे चंद्रशेखर हे आपलं उत्तर आहे पहिल्या याचं. दुसरं आहे अवदत, अभणत, अगदत आणि अकरोत. अवदत, अभणत आणि अगदत हे तीनही बोलणे या अर्थामध्ये होते. मग हे आपलं जे अकरोत आहे हे क्रियापद आहे. बोलणे म्हणजे हे अकरोत म्हणजे करणे होतं, हा याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो. म्हणून इथं आपला वेगळा शब्द कोणता आहे, अकरोत, आणि पहिला कोणता आहे चंद्रशेखर. अशाप्रमाणे हे आपली उत्तरं दिलेली आहेत. चंद्रशेखर आणि अकरोत हे दोनही शब्द आपले वेगवेगळे येणार.
त्यानंतर पाचवा जो प्रश्न आहे त्याचं नाव आहे विरुद्धार्थक शब्द मंजुषातः चिनुत. विरुद्धार्थक शब्द दिलेले आहेत ते मंजुषा, खाली मंजुषा म्हणजे उत्तर दिलेली आहेत, त्या उत्तरामधून चिनुत म्हणजे ओळखा म्हणालेली आहे. मग ओळखूया आपण. तर बघा मित्राणी, तर मित्राणीचं काय होते बघा. मित्राणी म्हणजे अरयः, अरय म्हणजे शत्रू, मित्राणी म्हणजे अरयः. मग आपण इथे पण पहिला नंबर दिलेलाच आहे मित्राणीला, मग आपण इथं काय करूया पहिला नंबर देऊया अरयः. त्यानंतर दुसरा आहे समीपे, समीपे म्हणजे दुरे, दुरेला आपण 2 नंबर टाकूया. समीप म्हणजे जवळ, तर दुरे म्हणजे दूर. स्वादिष्टम, स्वादिष्ट म्हणजे एकदम अतिशय सुंदर, स्वादिष्ट झालेले. स्वादिष्टमचं काय आहे की रुचिहीनम म्हणजे सुंदर नाही झालेले, तर रुचिहीनमला 3 नंबर टाकूया. आणि समानानी आणि विविधानी, समान आहे आणि विविध आहे, वेगवेगळे आहेत असे नंबर इथे दिलेले आहेत. मग अशा प्रमाणे इथे तुमच्या जोड्या येतील. हे काय करा बघा. मित्राणी, अरयः, समीपे, दूरे किंवा दूरे इथे शब्द दिलेलाच आहे. स्वादिष्टम, रुचिहीनम आणि समानानी, विविधानी अशा प्रमाणे तुम्हाला इथे दिलेले असतीलच. त्यानंतर आता अतिशय सुंदर असे 4 प्रश्न आपल्याला इथं दिलेले आहेत आणि 4ही प्रश्न अतिशय सुंदर मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर विद्यार्थ्यांनी ते ऐकायचं आहे आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिला जो प्रश्न आहे, लटरूपाणी प्रयुज्य कथां पुनः वदत किंवा लिखत. लट लकारांचे रूप प्रयुज्य म्हणजे यूज करा आणि कथेला पुन्हा बोला किंवा लिहा. तर मग तुम्ही इथे लिहू शकता इथं कथेला. जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला इथे सांगतो कसं लिहायचं आहे. एक ओळ जर सांगितली तर तुम्हाला अतिशय सुंदर तुम्ही करायचं आहे. आता इथे काय केलेलं आहे, बालकृष्ण गोकुले गोपालन करोती. आता स्म काढायचे, पुन्हा करोती लिहायचे. करोती आहे तसं बी लट लकाराचं. त्यानंतर इथं पण गच्छती. आता कसं करायचं, बालकृष्ण गोकुले गोपालनम करोती करोती, प्रतिदिनम सह वयस्य सह वनम गच्छती गच्छती. हे स्मला काढून टाकायचं, गच्छतीला पुन्हा गच्छती करायचं. म्हणजे मी एकदा पाठ बोलून दाखवतो जेणेकरून तुम्हाला तो पाठ पूर्ण स्क्रीनवर मी ठेवलेला आहे आणि आता मी बोलून दाखवतो तो पाठ कसा करायचा. ठीक आहे बघा. बालकृष्ण गोकुले गोपालनम करोती करोती, प्रतिदिनं सह वयस्ये सह वनं गच्छति गच्छति, गोकुलस्थः बालगोपालः वासुदेवेन सह आसायां हिंडते, मध्याह्ने ते सर्वे स्वगृहेभ्यः आनीतानि खाद्यवस्तूनि एकत्र उपविश्य खादन्ति. एकस्मिन् दिने भोजनवेलायां सर्वे गोपाः कृष्णं परितः उपविशन्ति. बघा उपविशन है उपविशन्ति. देवकी नंदन गोपबालान पृच्छती. अपृच्छत आहे त्याला पृच्छती केलेले आहे आपण लट लकार. अद्य भोजनार्थं किम आनीतम इति तदा प्रथमः वदती. इथं अवदत आहे, इथं वदती केलेले आहे आपण लट लकार. अद्य भोजनार्थं किम आनीतम तदा प्रथमः वदती. मम समीपे दद्योधनं वर्तते. अपरः भाषते. बघा अपरः अभाषत आहे भाषते. मम समीपे पृथुकाः. एवमेव सर्वे अपूपा लड्डुकाः वटकाः मोदकाः आनीता इति अवदत आहे. बघा इति अवदन आहे तर तिथं वदती वदंती करायचं आहे. तदा कृष्णः वदति अयि मित्राणि वयम् एतेषां खाद्यपदार्थानां मिश्रणं कुर्मः. सर्वे गोपालाः आनंदेन कृष्णाय स्वं स्वं खाद्यं यच्छन्ति. काय करायचं आहे, स्वं स्वं खाद्यं. बघा अयच्छन यच्छन्ति आलेलं इथे. त्यानंतर कृष्ण स्वयमेव पदार्थानां मिश्रणं करोति. सर्वेभ्य च तद मिश्रणं परिवेशयति. काय आहे परिवेशित आहे परिवेशयति. तद अपूर्वं स्वादिष्टं मिश्रणं सर्वेभ्य अतीव अरोचत आहे रोचते. यत तस्मिन् मिश्रणे न केवल खाद्यपदार्थ अपितु स्नेहश्च मिश्रितः. तदा गोपनायकः बालकृष्णः अवदत आहे वदती लिहायचं आहे तिथे. त्यानंतर काय आहे बघा, इतः परं वयं सर्वे सामिल्य एवं भोजनं कुर्मः. अयि मित्राणि अस्माकं मनसि समानानि, विचाराः समाना आणि भोजन अपि समानमस्तु. अशा प्रमाणे आपण जेही शब्द बदललेले आहेत म्हणजे क्रियापद फक्त आपण
लंग लकारचे लट लकारामध्ये आपण केलेले आहे. मी पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ मागे जाऊन तुम्ही व्यवस्थित शब्द जिथं केलेले आहेत तर ते बदलू शकता, जेणेकरून तुम्हाला हा प्रश्न लटरूपाने उपयोग करून वाक्य पुन्हा तुम्ही बोलू शकता किंवा लिहायचा आहे. हा तुमच्यावर प्रश्न आहे, तसा लिहिला तर लक्षामध्ये येईलच. आता दुसरा जो प्रश्न आहे, सहभोजनस्य स्वीयम अनुभव माध्यम भाषा लिखत, की तुम्ही सहभोजन म्हणजे एक साथ बसल्यावर काय अनुभव केलेला आहे, हे का नाही, स्वतःला काय अनुभव केलेला आहे सहभोजन. समजा उदाहरणार्थ मी एक तुम्हाला सांगतो. आमच्या शाळेची सहल एकदा रम्य व विशाल अशा बागेत गेली होती आणि त्या बागेचे नाव महर्षी दयानंद उद्यान असे होते. सकाळी आम्ही बागेत पोहोचलो. दुपारपर्यंत बाग पहिली सहलीला जाताना प्रत्येकाने आपल्या घरून जेवणाचे डबे आणले होते. दुपारी सर्वजण जेवणासाठी आम्ही बसलो. तेव्हा आमचे गुरुजी म्हणाले, विद्यार्थ्यांनो, आपण आज सर्वांच्या डब्यातील जेवण एकत्र करू आणि सर्वजण जेवण करू. आणि गुरुजींनी सर्वांच्या डब्यातील अन्न एकत्रित केले व सर्वांना वाढले. ते अन्न खूपच चविष्ट होते, स्वादिष्ट होते आणि सर्वांनी आम्ही या एकत्र जेवणाचा किंवा सहभोजनाचा खूप खूप आनंद घेतला. तर असा माझा जो अनुभव आहे तो ठरलेला आहे. तर हा तुम्ही अनुभव काय करू शकता, लिहू शकता, अशाप्रमाणे तुम्ही सांगू शकता. ते आता 8वा नंबरचा प्रश्न आहे. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. कृष्णस्य अन्यानी विविधानी नामानी अन्विष्यत लिखत. बघा काय प्रश्न दिलेला, की कृष्णाचे जे अन्यानी नावांनी, कृष्णाचे जे अन्य नाव आहे ते अन्य नाव तुम्ही काय करा, बघा आणि लिहा. तर मग मी इथे सांगतो तुम्हाला काय त्याच्यात. मी थोडेसे बघितलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगतो. पहिला आहे हरी. हरी नावाने कृष्णाला संबोधित केलेले झालेले. केशव, आपण म्हणतोच केशवा, माधवा. त्यानंतर माधव, हरी, केशव, माधव, गोपाल, मुकुंद, मोहन, वासुदेव, अनिश, वेणू, राधेश, हरेश, मुकेश, गोपेश, कृष्णा, कान्हा आणि गोविंद. अशाप्रमाणे अनेक नावाने आपण कृष्णाला, अशा अन्य नावाने आपण काय करतो, संबोधित करतो. त्यानंतर 9व्या प्रश्नावर आपण अंतिम प्रश्नावर जाऊया. 9वा प्रश्न काय आहे बघा. युष्माकं प्रिय भोजन पदार्थानां सूचीं संस्कृत भाषया कुरुत. बघा, तुमच्या प्रिय भोजनाची सूची तुम्ही संस्कृत भाषामध्ये करा. तर तुम्हाला संस्कृत भाषामध्ये करायचं असेल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो 10वीचं जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ हा दिलेला आहे, तिथूनही तुम्ही लिहू शकता. तर चला मग इथे पण आपण थोडंसं 10 पदार्थ किंवा 11 पदार्थ मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. पहिला आहे रोटिका. बघा, प्रिय भोजन आहे. रोटिका म्हणजे रोटी. त्यानंतर पोलिका म्हणजे पण रोटी. पायसः म्हणजे खीर. सूपः म्हणजे सूप. परपटा म्हणजे पापड. मिष्टान्नम म्हणजे मिष्ट भोजन. मोदकः म्हणजे मोदक. तक्रम म्हणजे ताक. तर असे अनेक पदार्थ, जे अवलेह लोणचं आहे का नाही, ओदनम भात, असे बरेचसे पदार्थ जे आहेत ते तुम्ही काय करू शकता. अशाप्रमाणे किती प्रिय भोजनाची आपण सूची सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्याला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुन्हा पुढच्या पाठासाठी येऊया. तोपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये इथेच विराम घेऊया. धन्यवाद. पुनर्मिलामः.